गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे आणि आज आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहोत. मेट्रोने आम्हाला ती कुठेतरी घेऊन जाणार आहे. कुठे घेऊन जाणार आहे हे माहीत नाही आहे, पण पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसायचं आहे. तर चला, आजचा ब्लॉग पण आता मी छान शूट करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघत बसा. कुठे मेट्रोने जायचं आपल्याला? हो. कुठे हो? आपण आता फ्लिंडर स्ट्रीट या स्टेशनवर चाललो. फ्लिंडर स्ट्रीट. आणि आम्ही तिकडे पुढे जाणार याला मेलबर्न सिटीमध्ये. पहिलं सिम कार्ड घ्यायचं आहे आम्हाला. सिम कार्ड घेऊन मग पुढे आपल्याला मेलबर्न सिटीमध्ये फिरायचं आहे. हॉलिडे आहे म्हणून कोणी असं जास्त दिसत नाही आहे. तर आपण आता सिम कार्ड घेऊया आणि ट्रेनमधून प्रवास करूया. 7-Eleven शॉप आहे. 24 आवर्स ओपन असतं आणि आपल्या गरजेच्या सगळ्या वस्तू इथे मिळतात. आणि अशी खूप ठिकाणी असे शॉप आहे. पण इथे आहे. साऊथ एरा स्टेशन आहे आणि त्याच्या समोरच ना ट्रामचं पण स्टॉप आहे. ट्राम ये जा करत असते. आणि एंटर आणि एक्झिट करताना टॅप करूया. अच्छा, तिथे स्टेशन हरवायचं नाही आहे, त्याच्यात रिचार्ज केलं आहे. कोणतं कार्ड बघू? कसं आहे? मायकी कार्ड आहे. ट्रॅम आणि मेट्रोसाठी एंट्री आणि एक्झिट तिकीट सारखंच झालं ते. चलो चलो. कसं टॅप करणं? हे बघा, हे आपल्याला टुवर्ड सिटी जायची आहे. कुठे? टुवर्ड सिटी जायचं आहे. सिटीला जायचं आहे ना. प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे ब्लूमध्ये. 1 मिनिटमध्ये येते. तर लोक आपल्या इंडियामध्ये आहे तसेच ट्रॅक दिसत आहेत मला. हे स्टेशन छोटं आहे. The next station is Parliament. स्टेडियम लाईट्स. सगळेजण फोटो काढतायत. शिवानी गोप्रो मधून रेकॉर्ड करते. ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे ना आज. पब्लिक हॉलिडे आहे. अच्छा, पब्लिक हॉलिडे आहे म्हणून गर्दी नाही.
फ्लिंडर स्ट्रीट. कोणतं स्ट्रीट शिवानी? फ्लिंडर्स. फ्लिंडर्स. इथे आलेलो आहोत आणि आता इथे आल्यानंतर बघू आता बाहेर काय काय दिसतंय. काय काय आहे शिवानी? यारा रिव्हरला जाऊ आपण. आणि स्टेशनवरून उतरूनच राईट साईडला. अजून काय? अजून बघ. तिला आम्ही एक एक प्रश्न विचारतोय पण तिला थोडीशी कॅमेरा तुला यायचं ना. काय तुला यायचं असेल तर उतर. काय होते बाबा चला. अरे उतरायचं मम्मी करा ना. मम्मी मला काय नॉर्मल पण बोलायचं तुमच्याशी. काल आपण जी यारा रिव्हर संध्याकाळी पाहिली ना ती जरा थोडीशी सिटीच्या बाहेरचा पार्ट होता. हा आता सिटीमधला पार्ट आहे. ते जो स्पॉट आहे ना त्या स्पॉटवर आपण आलेलो आहोत. इथे वेगवेगळे लोक स्वतःचं टॅलेंट दाखवतात आणि लोकांना एंटरटेनमेंट करतात. English is a hard language, everybody. Is your last name Star? No, do you know? काढायची का ड्रॉइंग? काय स्केच काढायचा? काढूया ना. Ladies and gentlemen, a quick warm-up trick using this string and this string, and then I get started with the good stuff. Now, clearly म्हणजे कसं स्केच काढायला असं? हा संध्याकाळच्या टायमाला ना इथे लाईव्ह म्युझिक चालू आहे आणि सगळेजण छान एन्जॉय करतायत. इथे छोट्या मुलांचा परफॉर्मन्स चालू आहे. असं ऑर्केस्ट्रा आहे ते. An original composition by Randall Standridge called Battle Song. क्राऊन टॉवर्स हे खूप मोठं टॉवर आहे आणि याच्या आतमध्ये ना भरपूर रेस्टॉरंट्स आहेत, बार्स आहेत, कसिनो आहे आणि मोठ्या मोठ्या ब्रँडचे शोरूम पण इथे आहेत. आता हे आपण आतमध्ये जाऊन बघूया. इंटिरियर पण खूप सुंदर आहे. आल्या आल्या लगेच आमचं फोटो सेशन चालू झालं. खूप छान असं इंटिरियर दिसतंय आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन फोटो काढणार आहोत.
आपण खाली एंटर करूया, मला आयडी विचारेल तो. इथे कसिनो आहे. ठीक आहे समोर. इथे सगळे कसिनो आहे. हे खाली आहे का? लोअर ग्राउंडवर आहे, तिथे पोकीज, ब्लॅक जॅक इथे पण आहे. हे सगळे मशीन आहेत. ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहोत. इथे कसिनो आहे आणि इथे ना खूप असं गेम्स आहेत तिथे. मला कॉफी प्यायची आहे. आता मी कॉफी शॉपमध्ये चाललेलो आहे. आता इथे जवळच एक कॅफे आहे. आता तिथे जाऊन आम्ही छान अशी कॉफी पिणार आहोत. आता इथे मॉलमध्ये पण थंडी वाजत होती, पण आता मॉलच्या बाहेर आल्यानंतर आहे ना आता थंडी जाणवायला लागलेली आहे. एकदम थंड वातावरण झालेलं आहे इथे. असं वाटतं की पाऊस येणार आहे की काय असं पण वाटते इथे. इथे ना थोडंसं नरिमन पॉईंट सारखं वाटते. आपण कसं नरिमन पॉईंटला असं फिरत असतो तसेच समोरच यारा रिव्हर आहे. आणि I'll order through the QR code. That's fine. Thank you. संध्याकाळी 6च्या नंतर इथे प्रत्येक 1 तासानंतर असा फायर शो होतो आहे. आता आम्ही क्राऊनच्याच कॉफी शॉपमध्ये कॉफी पितो आणि समोर फायर शो पाहतो आहे. पाऊस आला आता इथे. थंडी वाजत होते आणि अचानक पाऊस सुरू झाला. आता भूक लागलेली आहे म्हणून इथे किंग कबाब इथे आलेलो आहोत. छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि इथे खूप छान असे कबाब आणि त्याच्यात फ्रेंच फ्राईज वगैरे घालून देतात. बघू तसं मी काय ऑर्डर करते. मागवलं आपण. आता खूप चाललोय आम्ही. जवळजवळ 2 ते 3 स्टेशन चाललो ना आपण. काय हो. किती किलोमीटर चाललो असेल आपण? रोज 6 किलोमीटर झाले. फक्त थोडीशी कॉफी पिली आणि आता तिने शिवानीने कबाबचेच काय प्रकार मागवले काय माहिती. आता मी हे खातो. दिवसभराचा हा ब्लॉग मी आज दाखवलेला आहे. आता तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.